मित्रांनो, वृश्चिक राशीसाठी येत्या 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान ब्रह्मांडामध्ये खूप मोठी हालचाल आता होणार आहे. पुढचे 137 दिवस तुमच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देऊ शकतात. कर्मदाता, न्यायदेवता, भगवान शनिदेव वक्री म्हणजेच उलटी चाल चालणार आहेत. वृश्चिक राशीच्या चौथ्या घरात म्हणजे सुख आणि माताभावात शनीची ही उलटी चाल सुरू होत आहे. याचा तुमच्या कौटुंबिक सुखावर, मालमत्तेवर, नोकरी, व्यवसायावर आणि मानसिक स्थितीवर नेमका काय मोठा परिणाम होईल हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल, व्यापार, नोकरीबद्दल, लग्नाबद्दल, तुमच्या प्रियकराबद्दल, तुमच्या नात्याबद्दल, शिक्षणाबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल, पत्रिकेबद्दल काहीही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या WhatsApp नंबरवर आम्हाला मेसेज करा. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती नसेल किंवा अनेक प्रश्न, मार्ग तुमच्या समोर असतील, काही मिळत नसेल, काय करावं हे कळत नसेल, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पत्रिका बघून पत्रिकेचे सविस्तर विश्लेषण करून आपल्याला कळतं. यासाठी दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू आणि तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करू. मित्रांनो, शनी तुमच्या चौथ्या घरात वक्री होत असल्यामुळे कौटुंबिक आणि मानसिक बाबतीत तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. पहिली गोष्ट म्हणजे घरगुती वातावरणात विनाकारण तणाव किंवा वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी बोलताना संयम ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईचे आरोग्य. या 137 दिवसात माताजींच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तिसरे म्हणजे जर तुम्ही घर, जमीन किंवा वाहन खरेदी विक्रीचा विचार करत असाल तर कागदपत्रे अत्यंत काळजीपूर्वक तपासा. घाईघाईने घेतलेले निर्णय पैशाचे नुकसान करू शकते. पण मित्रांनो, वृश्चिक राशीसाठी हा काळ फक्त आव्हानांचा नाही तर जुन्या समस्यांमधून बाहेर पडण्याचा सुद्धा आहे. जर तुमचे प्रॉपर्टीचे किंवा कोर्ट कचेरीचे जुने वाद बऱ्याच काळांपासून प्रलंबित असतील तर ते आता पुन्हा नव्याने मार्गी लागून तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात तुम्ही भूतकाळात केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याची हीच ती वेळ आता आलेली आहे. जे लोक रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन किंवा लोखंडाच्या व्यवसायात आहेत त्यांना जुन्या चुका सुधारून मोठ्या आर्थिक नफा कमवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. शनीच्या या वक्री काळात नकारात्मक प्रभाव कमी व्हायला पाहिजे आणि सकारात्मकता वाढायला पाहिजे. यासाठी तुम्ही दर शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीचा दिवा लावायचा आणि हनुमान चालीसा हनुमान मंदिरात जाऊन वाचल्याने तुम्हाला लाभ होईल. हे होते वृश्चिक राशीचे 27 जुलैपासून 11 डिसेंबरपर्यंतचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आम्हाला फॉलो करा. योग्य मार्गदर्शनासाठी, प्रश्न विचारण्यासाठी, पत्रिका तपासण्यासाठी दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करा. धन्यवाद.